नमस्ते. मी कॉम्रेड हनुमंत गुळे, लालबावटा बांधकाम कामगार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष. आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून यासाठी आज आलेलो आहे कारण 13 जुलैला राज्य सरकारनं बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना आणल्यात आणि नवीन त्यामध्ये आणि काही बदल केलेत. या संदर्भात आज मी तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलेलो आहे. त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, 1ली ते 8वी शिष्यवृत्ती जी योजना पहिला पाल्यांना आपण देत होतो ती योजना आता त्यांनी बंद केलेली आहे आणि त्याच्या बदल्यात 9वी पासून शिष्यवृत्ती आता त्या पाल्यांना मिळणार आहे एकदा, आणि तेही 2 पाल्यांना मिळणार आहे. आणि त्यानंतर प्रस्तुती योजना जी पहिली योजना चालू होती ती योजना शासनाने बंद केली, ती परत नव्याने योजना ती चालू केलेली आहे. तसेच निवृत्ती वेतन योजना म्हणजे कामगारांना पेन्शन, ज्या कामगारांचे कंटिन्यू रिन्यू आहे 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष अशा लोकांनाच ती पेन्शनची योजना लागू होणार आहे. त्यानंतर अनेक नवीन योजना त्यामध्ये त्यांनी आणलेल्या आहे. निवासी सैनिक शाळेमध्ये विद्यार्थी असतील त्यांच्या सुद्धा ती योजना नवीन आणलेली आहे. त्याचबरोबर अशा अजून एक म्हणजे यामध्ये काय केले त्याने, मृत्यू सहाय्य योजना ही योजना आणलेली आहे. अशा बऱ्याच योजना शासनाने आणलेल्या आहेत, पण ज्या योजना चालू होत्या त्या योजना त्यांनी बंद केलेल्या. पहिल्यांदा आम्ही त्या सरकारचा निषेध व्यक्त करतो आहे कारण 1ली पासून ते 8वी पर्यंत त्यांनी म्हणतात की मोफत शिक्षण योजना आहे, त्यामुळे आम्ही ती योजना आम्ही देऊ शकत नाही. 9वी पासून विद्यार्थ्यांना भरपूर खर्च असतो म्हणून ती आम्ही योजना देतो, पुढे आम्ही मुलांना देऊ. पण सर्व विद्यार्थ्यांची परिस्थिती, सर्व पालकांची बांधकाम कामगारांची परिस्थिती अशी नसते. त्यामुळे ती परत योजना चालू करावी. आणि सर्व पहा, इयत्ता 9वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शिक्षणाकरता सहाय्य योजना ही नवीन योजना आणलेली आहे. आणि यामध्ये तिने असं काय म्हणतात की सदर योजनेअंतर्गत रक्कम प्रति पाल्यास 20,000 ती विद्यार्थ्याला देण्यात येईल. आणि यामध्ये काय म्हणलंय, पती पत्नी बांधकाम कामगार जर नोंदीत असेल तर एकालाच त्यामध्ये लाभ मिळेल. यापूर्वी मंडळाच्या E01 इयत्ता 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी सहाय्य योजनेचा पाल्याकरता लाभ घेतला असल्यास सदरचा पाल्यास या योजनेतील लाभ अन्वय राहणार नाही. कारण पहिला जर लाभ घेतला असेल तर मिळणार नाही. तर परत आणि तरी असं म्हणलेलं आहे, ज्या दिनांकाच पाल्य 9वी उत्तीर्ण झाला असेल गुणपत्रिकेवरील दिनांक त्यापासून 1 वर्ष आतमध्ये योजनेकरता लाभ घ्यायचा आहे. जर 1 वर्ष पुढे असेल तर ही लाभ हा मिळणार नाही. आणि त्यामध्ये आवश्यक त्यांनी कागदपत्र काय सांगते, पाल्याचे आधार कार्ड, पाल्याची इयत्ता 9वी मधील शाळेचे ओळखपत्र, पाल्याची इयत्ता 9वी मध्ये उत्तीर्ण झालेले गुणपत्र, ही नवीन आता नवीन अट केलेली आहे 9वी पासून. परत दुसरा एक योजना ही केलेली 2 नंबर योजना आहे, इयत्ता 11वी उत्तीर्ण झाल्यास पुढील शैक्षणिक 11वी साठी त्यामध्ये त्यांनी 25,000 प्रति पाल्यास म्हणजे 2 विद्यार्थ्यांना ती मिळणार आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, यापूर्वी मंडळ E01 इयत्ता 1ली ते 7वी आणि 8वी ते 10वी, E0 10वी ते 12वी किमान 50% उत्तीर्ण सहाय्य किंवा E03 11वी ते 12वी साठी योजना पाल्य लाभ घेतल्यास या सदरचा लाभ मिळणार नाही असं ते म्हणत आहेत. व यांनी दुसऱ्यांदा काय म्हणतात, ज्या दिनांकास पाल्य इयत्ता 11वी उत्तीर्ण झाला असेल गुणपत्रिकेवरील दिनांक त्यापासून 1 वर्ष आतमध्ये योजनेचा लाभग्राह अर्ज पात्र राहील, तेही वर्षात ते फॉर्म भरायचं आहे. म्हणजे अशा जाचगाठी या नवीन JR मध्ये शासनाने घातलेल्या आहेत. या सर्व जे जाचगाठी घातलेल्या आहेत त्या शासनाने रद्द करण्यात यावे. आम्ही बांधकाम कामगार लालबावटा बांधकाम कामगार या ज्या निषेध व्यक्त करत आहे ते पूर्ण जाचगाठी करून हाय असं पहिले जसं होतं तसे हाय अशी योजनेचे लाभ देण्यात यावे. कारण हे भरपूर प्रमाणात त्यांनी जाचगाठ लावलेले आहे. 1ली ते 8वी बंद करून टाकलेले आहेत, परत एकदा लाभ घेतलाय परत मिळणार नाही. परत दुसरी एक आणि योजना आहे, यामध्ये 3 नंबर योजना आहे ते वैद्यकीय पदवी आणि इंजिनिअरिंगसाठी. त्यामध्ये सुद्धा असं त्यांनी सांगितलेलं आहे, प्रति पाल्यास 1 लाख रुपये त्यांनी देतात. पण यामध्ये काय दिलंय त्यांनी, ही योजना मात्र 1 वर्षात राहील, त्यानंतर मिळणार नाही. असं नवीन जाचगाठी त्यांनी शासन निर्णय केलेला आहे. पण इंजिनिअरिंग साठी तसंच आहे 60,000ची.
एकदाच लाभ मिळणार आहे, ती 2 पल्ल्यांना. पण या ज्या बाकीच्या योजना आहेत त्या शासनाने बऱ्यापैकी बंद केलेल्या आहेत, त्या योजना परत चालू कराव्या. आमची मागणी आहे सरकारला, मंडळाच्या सचिवांना आमची मागणी आहे की ज्या योजना चांगल्या पद्धतीने उत्तम पद्धतीने चालू होत्या तुम्ही त्या बंद करून कामगारांच्या जे लाभ मिळत होता, कामगारांच्या मुला पाल्यांना लाभ मिळत होता, ते बंद केलेलं आहे. त्यामुळे परत एकदा योजना चालू कराव्या. जर नाही सरकारने केलं तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करून कामगारांना घेऊन आणि आमचे हक्क आम्ही 100% मिळवून घेऊन ते योजना कशा चालू पुरवत होतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. एवढंच बोलतो, थांबतो.